क्रूसाच्या वाटेची भक्ती क्रमांक 2. लेखक फादर ओनील फरोज. सादर करती साधना अल्मेडा. सुरुवातीची प्रार्थना. येशूच्या काल्वारी प्रवासाला सुरुवात करत आहोत. या प्रवासाला गट्स लागतात, साहस, रिस्क घ्यावी लागते आणि तेवढीच तयारीही करावी लागते. हा तारणाचा पर्वत सर करण्याआधी माणूसपणाचा कस लागावा लागतो, शहाणपण अंगी असावं लागतं. तेव्हा कुठे क्रूस घेऊन तारणाचा पर्वत चढता येतो. प्रवास हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत केला जातो, पण तीर्थयात्रा ही जाणीवपूर्वक केली जाते, विशिष्ट हेतू उराशी बाळगून. येशूचा प्रवास ही काल्वारीची तीर्थयात्रा होती आपल्या तारणासाठी. तीर्थयात्रेतही वेदना असते, तीच वेदना देवाच्या जवळ घेऊन जाते. करूया आपणही तीर्थयात्रेला सुरुवात. पहिले स्थान. पिलात येशूला मरणदंडाची शिक्षा फरमावितो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहेस. प्रवासाला निघायचं ठरलं की पॅकेज पाहतो. पॅकेज चांगलं असलं की प्रवासाला निघण्यासाठी हुरूप येतो. प्रवासाला निघालो की चिंता उभ्या राहतात. कोण असेल सोबतीला? प्रवास झेपेल ना? आजारी तर पडणार नाही ना? नियाण्याचं ओझं पेलवेल ना? युद्धामध्ये मरणाऱ्या माणसांच्या बातमीनं सर्वसामान्य माणसांच्या मनावर परिणाम होऊन ती गर्भगळीत होतात. येशूला प्रवासाच्या सुरुवातीलाच आयुष्य फाडून टाकण्याचे फरमान ऐकावे लागते. येशू स्वीकारतो हा प्रवास, कारण त्याला यात्रेकरू व्हायचे असते. दुसरे स्थान. येशू आपला क्रूस वाहतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहेस. जीवनात शहाणी माणसंच वेडी ठरवली जातात. येशूची अनेक रूपे असतात. त्याचं नाव कधी गॅलिलिओ, कधी न्यूटन, कधी सॉक्रेटिस, तर कधी गांधी. काहींना सुळावर चढवलं जातं, काहींची जीभ छाटली जाते, काही गुलामांच्या बाजारात विकले जातात, काही हद्दपार केले जातात, तर काहींवर दगडफेक केली जाते. पण ही माणसं प्रवास अर्ध्यावर सोडत नाहीत, म्हणून काळावर आरूढ होऊन आपल्यासाठी दीपस्तंभ बनतात. हीच माणसं ज्यांना वेडं ठरवलं होतं, ती उशिरा का होईना पण समाजाला प्रकाशात घेऊन जातात. तिसरे स्थान. येशू पहिल्या वेळेस क्रूसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहेस. शाळेचं ओझं बाजूला सारलं की कॉलेजच्या विश्वाचा एक नवीन प्रवास सुरू होतो, कुतूहलाने भरलेला. स्वप्न पाहायचे, आव्हान स्वीकारायचे, जीवन घडवायचे. अशा या वयात घुसमट, उदासपणा इत्यादी गोष्टी जीवनाच्या उंबरठ्यातच गाठतात तरुण मनाला. मित्र हो, इतक्या सहजतेने हार का पत्करता? येशू पहिल्यांदाच पडला आहे, अजून 2 वेळा पडणार आहे आणि तरी उठणार आहे. प्रवासात वाट हरवते तेव्हा निराश व्हायचं नाही. त्या अंधारातच थोडंसं चाचपून पाहायचं, नीट निरखून बघायचं. तेव्हा नवी पाऊल वाट दिसू लागते नव्या प्रवासासाठी. तरुण तरुणींनो, पाहत रहा येशूचा प्रवास. मागोवा घ्या. हवं असल्यास क्रूसाच्या पायथ्याशी मरिया योहान ऐवजी
तुम्ही स्वतःला पहा, सार्थकी लागेल आयुष्य. चौथे स्थान, येशू आपल्या आईला भेटतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहेस. जीवनाचा प्रवास आईच्या गर्भात सुरू होतो. पहिल्या क्षणापासून दोन्ही मनाचा प्रवास सुरू झालेला असतो. या अवघड वळणावर त्याला आठवला असेल आईबरोबर केलेला प्रवास. ज्या क्षणाला गरज असते त्या क्षणाला आई उभी राहते. खचू नकोस, मी आहे सोबतीला तुझ्या या प्रवासात. A mother's life is very long. Never she stops singing her song. आईचा प्रवास संपत नसतो. तिने गायलेलं गाणं काळजात वाजतच राहतं निरंतर. पाचवे स्थान, सायमन सेरेनिकर येशूला क्रूस वाहण्यास मदत करतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहेस. काल्वारीच्या प्रवासातील ऊर्जा, कमिटमेंट, एक्साइटमेंट अजूनही ख्रिस्तामध्ये जाणवते. पण शरीर थकू लागल्याचा आवाजही ऐकू येतो त्याला. अशा प्रवासात नाउमेद होण्याचे प्रसंग खूप येतील. मागं फिरावंसही वाटेल. माणसंही अशी भेटतील जी या प्रवासापासून परावृत्त करतील. उलट त्यांनाच अशा निस्वार्थी प्रवासाचं मोल पटवून द्यायचंय. ते तुम्हाला म्हणतीलही या व्यवहारी जगात एकटे पडाल म्हणून. नेमकं याच वेळेला सायमन धावून येतो. मनाची मर्ग झटकून ख्रिस्त पुन्हा चालू लागतो. मिळावेत सोबती, धावून यावेत मित्र, द्यावा आधार, करावा जागर माणुसकीचा. सहावे स्थान, वेरोनिका येशूचा चेहरा पुसते. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहेस. माणसं प्रवास करतात डोंगर दऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी, भव्यतेचे, सुंदरतेचे दर्शन घेण्यासाठी. पण या प्रवासात आपल्यात दडलेल्या माणसाला नमस्कार करण्यास आपण विसरतो. अवतीभवतीच्या माणसांना भेटण्यास विसरतो. वेरोनिकाची ती भेट येशूसाठी इतकी मौल्यवान होती की आपला चेहरा तिच्या रुमालावर उमटवून जणू असे नाते संबंध जपणाऱ्या माणसातल्या माणुसकीला त्याने सलाम केला. आणि जे एकाकी पडलेत त्यांना जे भेटी देतात त्यांच्या हातात अश्रू पुसण्यासाठी रुमाल दिला. सातवे स्थान, येशू दुसऱ्यांदा क्रूसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहेस. जन्मापासून माणूस हळूहळू मोठा होत जातो, मनाने, नातेसंबंधाने, बुद्धीने आणि शरीराने. हा प्रवास इतका सोपा नसतो. मानसशास्त्रज्ञ आपल्याला सांगतात, माणसाला जीवनात 8 टप्प्यातून प्रवास करावा लागतो. या प्रवासाला अनेक धक्के बसतात, कधी कधी तडाही जातो. या सगळ्याला सामोरे जाताना माणसाची घालमेल होते. यात आपण किती वेळा पडलो ह्याची मोजदाद करायची नाही. फक्त प्रत्येक वेळेला स्वतःला सावरून उठायचं आणि पुढे जायचं. आठवे स्थान, येशू जेरुसलेमच्या शोकग्रस्त स्त्रियांचे सांत्वन करतो. हे ख्रिस्ता,
आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहेस. लहानपणापासून माणूस पायऱ्या पायऱ्यांनी प्रवास करतो. सुरुवातीला स्वतःच्या गरजापुरतीच त्याचं विश्व असतं. मग कौटुंबिक, नातेवाईक, मित्रपरिवार आणि मग सामाजिक गरजा भागवण्याकडे तो जातो. येशूच्या त्या अतीव दुःखात तो स्वतःच्या पलीकडे त्या अबला स्त्रियांचा विचार करतो, कारण समाजातील स्त्रियांचं निरोगी, सुदृढ आणि आनंदी मन हे त्या कुटुंबाचं आणि त्या समाजाच्या निरोगी निखळपणाचं प्रतिबिंब असतं. 9वे स्थान. येशू तिसऱ्यांदा क्रूसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहेस. डॉक्टर शरद कुमार दीक्षित, खेड्यातल्या पोस्टमनचा मुलगा, यांनी प्लास्टिक सर्जन बनून अमेरिकेत मोठं नाव मिळवलं. मोटार अपघात आणि 2 हार्ट अटॅक, मुलेही अपंग झाली, त्यातच कॅन्सरची भर पडली. तरीही काही काळ अमेरिकेत राहून पैसे कमावून भारतात येऊन त्याच पैशाने प्लास्टिक सर्जरी करतात, तेही व्हीलचेअरवर बसून. आपल्या दुभंगलेल्या मनावर समाजाचे ऋण फेडण्याची प्लास्टिक सर्जरी केली आहे, म्हणून प्रत्येक वेळा उठून सेवा करत राहतात. 10वे स्थान. येशूला लोकसमुदायासमोर वस्त्रहीन करतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व जगाचे तारण केले आहेस. आता माणसाचे खूप प्रवास सुरू झाले आहेत. कुणी मुसाफिरी, कुणी तीर्थस्थळाचा प्रवास, कुणी स्थलांतर, तर कुणी अर्थहीन भटकंती. नक्की काय हवं आहे, काय हरवलं आहे हेच कळत नाही. म्हणून करतो का हा प्रवास? लगाम नसलेल्या या प्रवासाचे आपण गुलाम होतो आणि अनेक विकारांच्या अधीन जातो. मग पाय घसरणे, स्लिपरी स्लोप या प्रवासाची सुरुवात होते, स्वतःला उघडा पाडणारा, कुटुंबाला उद्ध्वस्त करणारा. 11वे स्थान. येशूला क्रूसावर खिळण्यात येते. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहेस. नवीन देश शोधायला निघालेले अनेक जण वाट हरवून गडप झाले, म्हणून त्यांच्या प्रवासाचे महत्त्व काही कमी होत नाही. आपण अनेक स्वप्न रंगवत असतो, पण शेवटी रंग कमी पडतात, ही आपल्या आयुष्याची शोकांतिका असते. आपले जीवन पानगळीनं उघडं बोडकं झालेल्या वृक्षासारखं कोरडं वाटू लागते. इथेच वसंताची चाहूल लागते. कवी सुरेश भट म्हणतात, जे ठोकले गेले खिळे, त्यांनीच केली आर्जवे. 12वे स्थान. येशू क्रूसावर प्राण सोडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहेस. जीवनाच्या या शेवटच्या पानावर पोहोचलो की मागे वळून पाहावंसं वाटतं. जन्मापासून सुरू झालेला प्रवास आठवू लागतो. मनात प्रश्न उभे राहतात. याचसाठी केला होता का अट्टहास? खरंच आयुष्य सुंदर होतं का? आयुष्याचं सार्थक परिपूर्ती झाली आहे का? मित्र हो, मृत्यू मोठ्या मनानं स्वीकारायचा असेल आणि जीवनाचा प्रवास गोड मानून घ्यायचा असेल,
तर हे सर्व प्रश्न बाजूला सारून फक्त म्हणायचं, बापा मी शरण येतो. जीवन थोडे अधिक थोडे उणे यांचा खेळ असतो. आयुष्य पूर्ण कळत नसते, कळते तेव्हा ते सरलेले असते. तेरावे स्थान. येशूचे शरीर त्याच्या आईच्या हातात देतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहेस. मोबाईलच्या जमान्यात क्षणात पोचणाऱ्या मेसेजमुळे एका मनाचा प्रवास दुसऱ्या मनाकडे चटकन जातो. आपलं बाळ आपल्या कुशीत आहे म्हणजे त्या माय लेकरांचा प्रवास इतका जवळचा होतो, त्यासाठी ती त्याच्या बरोबर होती आणि येशूही तिच्यावर नजर ठेवून होता. एकरूप झालेले हे दोन जीव पाहून असंख्य तुटलेल्या नात्यांची अशीच भेट व्हावी ही प्रार्थना. मनाच्या एकांती वाटेत तुटलेलं नातं पुन्हा जुळावं, जुळलेल्या नात्याशी पुन्हा एकरूप व्हावं. 14वे स्थान. येशूचे प्रेत थडग्यात ठेवले जाते. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहेस. येशूने आपल्या अल्पशा जीवन प्रवासात छोटा का होईना एक इतिहास घडवला, म्हणून ती कबर त्याचा प्रवास तिथेच रोखू शकली नाही. असे छोटे छोटे इतिहास जेव्हा आपण रचतो तेव्हा झाड पुन्हा नव्याने बहरल्याशिवाय राहत नाही. जीवन फुलतच राहते आणि आपल्या जीवनाचा प्रवास शाश्वतात विलीन होतो आणि मग कुठेतरी कधीतरी या प्रवासाची आठवण काढली जाते आणि झिजलेल्या आयुष्याचं इंद्रधनुष्य नव्या स्वप्नांना जन्म देतं. शेवटची प्रार्थना. या पृथ्वीवर कधीच कायमस्वरूपी आपण एका ठिकाणी नसतो. नवनवे प्रवास करावे लागतात. जरी ते भौगोलिक नसले तरी व्यक्तीबरोबर माणसाबरोबर असतात. आपल्याच कुटुंबात जुनी माणसं जातात, नवी जन्माला येतात. प्रत्येकाशी जुळवून घेण्यातच जीवनाचा खरा आनंद आहे. प्रत्येक अशा नव्या वळणावर म्हणायचं देवाला, बापा मी शरण येतो, म्हणजे रिक्त होऊन शेवटी शाश्वताचा प्रवास सोपा होतो. तेच आपलं अंतिम ठिकाण. तेथे पोचल्यावर आपण सर्वांनी आपल्या प्रवासाचं रंगवून वर्णन करायचं आहे. त्या ईश्वराची थाप आपल्या पाठीवर पडावी हीच प्रत्येकासाठी प्रार्थना. मज ओढ लागली देवा तुझी, जिथे कधीच नव्हतो मी, तिथेच येण्यास निघालो मी. आमेन.